चलो योग्य विधान निवडा. फर्स्ट क्वेश्चन, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करते. लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी. यस, केमिकल एनर्जी ही स्टोर कोणत्या स्वरूपात होते? ग्लुकोज, जे आपण म्हणतो ना, अन्न जी वनस्पती तयार करते ती रासायनिक ऊर्जा म्हणजेच काय असते? अन्न तयार. बरोबर. यस, विधान बरोबर आहे. प्रकाश संश्लेषणेचा वेग लाल प्रकाशात व नंतर निळ्या प्रकाशात सर्वात जास्त असतो. यस, कारण जे क्लोरोफिल पिगमेंट असतात वनस्पतीमध्ये, क्लोरोफिल हे कोणती वेव्स जास्त ॲब्झॉर्ब करतात? रेड आणि ब्ल्यू लाईट. आणि जे ते शोषत नाही त्याला ते रिफ्लेक्ट करतात, आणि म्हणून ग्रीन लाईट ते रिफ्लेक्ट करतात, म्हणून वनस्पती आपल्याला कशी दिसते? हिरवे दिसते. बरोबर. म्हणून हे विधान पण काय आहे? बरोबर आहे. प्रकाश संश्लेषणाच्या प्रकाशी अभिक्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते. यस, बघा प्रकाशी, आता प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया असते ना, याच्यामध्ये दोन प्रक्रिया होतात, एक लाईट रिएक्शन आणि दुसरी डार्क रिएक्शन. लाईट रिएक्शनला आपण प्रकाशी अभिक्रिया आपण म्हणतो. ही प्रकाशी अभिक्रिया सनलाईटची गरज असते, या लक्षात. आणि ह्या अभिक्रियेमध्ये काय होतं ना, की ऑक्सिजनची निर्मिती होते, पाणी जो असतो त्याचं विघटन होतो. NADP आणि ATP हे तयार कोणत्या अभिक्रियेमध्ये होतं? लाईट रिएक्शनमध्ये होते. आले लक्षात. आणि लाईट रिएक्शन कुठे होत असतं आहे? ग्रॅनम. कोणत्या भागात होतं वनस्पतीच्या? ग्रॅनम. ग्रॅनम म्हणजे जे पानं असतात हिरवे, जे क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर आपण जेव्हा बघतो, जिथे क्लोरोफिल आहे त्या पेशींना आपण क्लोरोप्लास्ट, त्यात दोन भाग असतात, एक म्हणजे ग्रॅनम, तिथे ही प्रक्रिया होते. आले लक्षात. आणि आता इथे ATP, NADP हे सगळं तयार झालं, पाणी तयार झालं, ऑक्सिजन तयार झालं. यस, आता NADP आणि ATP हे काय आहेत? ऊर्जा करन्सी आहेत, ऊर्जा चलन आहेत, एनर्जी करन्सी. यांचा वापर करून, या एनर्जीचा वापर करून स्ट्रोमा हा एक भाग असतो, याच्यात एक ग्रॅनम असतो आणि स्ट्रोमा इथे अप्रकाशी अभिक्रिया होते, डार्क रिएक्शन. आलं लक्षात. आणि इथे मग काय तयार होतो? अन्न तयार करते वनस्पती. काय तयार करते? अन्न. तर लक्षात ठेवा, वनस्पती अन्न कोणत्या प्रक्रियेत तयार करते? तर इन डार्क रिएक्शन. डार्क रिएक्शनला हिल रिएक्शन पण म्हणतात, लक्षात ठेवणार. आलं लक्षात. आणि ही जी डार्क रिएक्शन असते, अप्रकाशी अभिक्रिया, इथे एन्झाईमचा वापर होतो. कोणाचा वापर होतो? एन्झाईम. तो एन्झाईम कोणता आहे? रुबिस्को. जे आपण म्हणतो निसर्गामध्ये सर्वात जास्त कोणता विकर आहे जो फोटोसिंथेसिसमध्ये येतो, वापरला जातो, तो म्हणजेच रुबिस्को. तर तो एन्झाईम इथे वापरला जातो डार्क रिएक्शनमध्ये. आणि लक्षात ठेवा काय तयार होतो? अन्न, जे म्हणजेच ग्लुकोज. क्लिअर. प्रकाश संश्लेषण आता असं विचारणार नाही की वनस्पती कोणत्या पद्धतीने अन्न तयार करते, हे गेले आता अशा प्रकारचे प्रश्न. आता जरा क्वेश्चन्स काठिण्य पातळी वाढत चालली. हे सगळं मी तुमचं सायन्सचा पेपर 11th स्टँडर्डची स्टेट बोर्डवरनंच फ्रेम केलेली आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आता तर प्रकाश संश्लेषणाच्या अप्रकाशी अभिक्रियेत ATP आणि NADP ह्या ऊर्जा चलनाची निर्मिती होते. तर नो, इथे तर काय तयार होतो? ग्लुकोज. यांचा तर वापर करतो ह्या रिएक्शनमध्ये. ATP आणि NADP तर प्रकाशी अभिक्रियेत तयार होत असतो. चलो नेक्स्ट आता चुकीची जोडी निवडा. ठीक आहे. कॅम्प पाथवे. आलं लक्षात. आता हे म्हणजे कोणामध्ये अशा प्रकारचं प्रकाश संश्लेषण बघायला मिळेल? आलं लक्षात. क्रुसिलियन ॲसिड मेटाबॉलिक पाथवे याला आपण म्हणतो. कॅक्टस, बांडगुळे, आर्द्रभूमीतील वनस्पती. आलं लक्षात. ह्या भागामध्ये बघा पाण्याची कमतरता असते, म्हणून हे काय करतात? पाणी शोषून म्हणजे साचून ठेवतात. आलं लक्षात. तर यांच्यामध्ये ह्या वनस्पती काय करतात ना, दिवसा एनर्जी ग्रहण करतात आणि या एनर्जीचा वापर रात्री करतात. एवढं एक लक्षात ठेवायचं. तर हे बरोबर आहे. C3 पाथवे. गहू, भात, कापूस, सूर्यफूल यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषण कोणता प्रकार होतो? C3 म्हणजेच काय की हे बहुतेक करून हे वनस्पती जास्त यांना तापमान, जास्त हीट लागत नाही, म्हणून तुम्ही बघा एक एक्झाम्पल इथे गहू पण आपण घेतलाय. गहू रब्बी क्रॉप आहे ना, यांना टेम्परेचर जास्त सहन होत नाही C3 पाथवेच्या वनस्पतींना. लक्षात ठेवणार. लक्षात आलं तुम्हाला? C3 पाथवे.
ओके. आणि हे जे आहे लक्षात ठेवा, टेम्परेट क्रॉप्स म्हणा तुम्ही, कोल्ड सीझनचे म्हणा, आणि ही जी पाथवे किंवा हा फोटोसिंथेसिस कुठे होतो? मेसोफिल. कोणत्या पेशीमध्ये होतो? मेसोफिल. थोडंसं डिटेल सांगते आहे बट व्हेरी इम्पॉर्टंट, लिहून घ्या, पाठ करा नंतर. नेक्स्ट C4 पाथवे. C4 मका, ऊस, बाजरी, ते हे बहुतेक ट्रॉपिकल क्रॉप्स जे असतात ना, ज्यांना टेम्परेचर गरज असतो जास्त, तिथे तुम्हाला C4 पाथवे बघायला मिळेल. ओके. आणि C4 का? कार्बन इथे जे कंपाऊंड तयार होतात ना, त्याच्यामध्ये 4 कार्बन असतात. 4 कार्बन कंपाऊंड्स तयार होतात, म्हणून C4 पाथवे शॉर्टमध्ये सांगते आहे हे. क्लिअर? ते ह्यापैकी एक पण चुकीचं नाही आहे, लक्षात ठेवा. दिस ऑल आर ट्रू. तर हे तुम्ही ॲज अ नोट्स म्हणून ठेवा, लिहून घ्या, म्हणून क्वेश्चन तसा म्हणूनच फ्रेम केलेला आहे मी. नेक्स्ट, आता अयोग्य विधान निवडा. आलं लक्षात? आता हा क्वेश्चन जरा आमच्या साईडने, माझ्या साईडने चूक झाली आहे. झुरळ हे उभयलिंगी सजीव आहे, तर नो, झुरळ हा युनिसेक्शुअल प्लांट आहे, एकलिंगी आहे. कारण झुरळ नर वेगळा असतो, मादी वेगळी असते, लक्षात ठेवा. बायसेक्शुअल नाही आहे तो, दॅट इज युनिसेक्शुअल. एकलिंगी आहे, नर आणि मादी स्वतंत्र आहे. ठीक आहे. झुरळाचे रक्त निळ्या रंगाचे असून रक्तात 7 प्रकारच्या रक्तपेशी व प्लाझ्मा असतो. बघा, नाही, यांचं रक्त कलरलेस असतो, रंग नसतो, लक्षात ठेवा. त्याला हिमोलिम्फ म्हणतात. काय म्हणतात? हिमोलिम्फ. आणि त्याच्यामध्ये 7 प्रकारच्या, लक्षात ठेवा, झुरळच्यामध्ये 7 प्रकारच्या रक्तपेशी असतात. आपल्या मनुष्यामध्ये 3 प्रकार आपण बघतो ना, यांच्यामध्ये 7 प्रकारचे आहेत. झुरळ हा सर्वभक्षी सजीव आहे, ओमनीवर सगळं खातो तो. ठीक आहे. मालफिजन नलिका द्वारे उत्सर्जन होतो. येस. झुरळमध्ये कोणती नलिका असते उत्सर्जनासाठी? मालफिजन. प्रत्येक सजीवाची उत्सर्जन संस्था दिलेली असते. आय थिंक याच्यावर ऑलरेडी आयोगने प्रश्न विचारलेला आहे. सो सगळ्यांच्या उत्सर्जन संस्था व्यवस्थित बघा, नाव तरी माहीत असू द्या. ठीक आहे. ओके, चलो नेक्स्ट. आता तर अयोग्य इथे 2 म्हणजे असं येऊन जाणार. आता 1 आणि 2 दोघंच येते, कारण उभयलिंगी नाही आहे, ते एकलिंगी आहे. आता नेक्स्ट, मायोग्लोबिन हे रंगद्रव्य शरीरात कोणत्या अवयवात आढळते किंवा घटकात? मायोग्लोबिन कोणत्या? मसल्स. आणि हे पण मायोग्लोबिन काय करतं? ऑक्सिजन. जसं रक्त ऑक्सिजन कॅरी करतं, तसं मायोग्लोबिन पण स्नायूंना काय पुरवतो? ऑक्सिजन. राईट. चलो नेक्स्ट. आता जोड्या लावा. स्नायू, सी. मसल्स. मसल्सचं जे आहे कवरिंग वरती असतो, त्याला आपण म्हणतो सार्कोलेमा. काय म्हटलं जातं याला? सार्कोलेमा. ठीक आहे. हाडं, बोन्सचा जो कवरिंग असतो, पेरिऑस्टियम. ओके. चेतापेशी, नर्व्हसेल्सचा न्यूरिलेमा. या पेशींमध्ये अजून बाहेरून एक आवरण असतो, त्यांची नावं आहेत हे पेशींवरच्या. आणि कोच म्हणजे कार्टिलेजच्या पेरिकॉन्ड्रियम. बघा, 2 वर्ष म्हणजे 2 टेस्ट काय आयोगचे पेपर जेव्हा तुम्ही बघतायत ना, आयोगने 2 एक्झाम्समध्ये मस्क्युलर सिस्टीमवर खूप प्रश्न विचारलेला आहे. बघा, मस्क्युलर सिस्टीमवर प्रश्न. आता आयोग पहिले तुम्ही स्केलेटल करून जायची अस्थिसंस्था संस्था, आणि आयोग आता अस्थिसंस्था संस्था नाही, स्नायू संस्थावर प्रश्न टाकते आहे. सो इम्पॉर्टंट. नेक्स्ट. आता जोड्या लावा. सत्यफळ, ट्रू फ्रूट. यस. आता ट्रू फ्रूट कोणाला म्हटलं जातं? कॉमन. ट्रू फ्रूट म्हणजेच काय की जे फळं, लक्षात ठेवा, ओवरी वनस्पतीच्या फुलातील जी अंडाशय असताना त्याच्यापासून पूर्ण तयार जो फळ होतो त्याला आपण म्हणतो ट्रू फ्रूट, सत्यफळ. काय म्हणतात त्याला? सत्यफळ. तर सत्यफळ कोणतं आहे? आंबा. ओके. फॉल्स फ्रूट. कधी तुम्हाला सांगितलं की सफरचंद इज नॉट, किंवा असं तुम्हाला एक स्टेटमेंट आली, ॲपल इज अ फॉल्स फ्रूट. आपण ॲपलला फ्रूट म्हणतो ना, आणि तुम्हाला कोणी सांगितलं की ॲपल हा फॉल्स फ्रूट आहे, सांगितलं, काय वाटेल? आभासी फळ. आभासी फळ आहे ॲपल. बिकॉज ॲपल तयार जेव्हा होतो ना, त्याचा काही भाग अंडाशयपासनं आणि काही भाग फुलाच्या इतर जे वल्स आपण म्हणतो ना, कार्पेल हे जे असणार आहे, लक्षात ठेवा, त्याच्यापासून इतर जे भाग असतात फुलांचे, त्याच्यापासनं आणि अंडाशयपासनं, दोघांपासनं हा पूर्ण फळ तयार होत असतो. फक्त अंडाशयपासनं नाही होत, म्हणून याला आपण म्हणतो आभासी फळ. ठीक आहे. निदलपुंज वगैरे सगळी कामी येतात हे फळ तयार होत असताना. अनिषेक फळ म्हणजे पार्थेनोकार्पिक फ्रूट, तो म्हणजेच पपई, संत्रा, द्राक्षे, केळी, ही जी फ्रूट्स आहे ना, हे विदाउट फर्टिलायझेशन,
फलन न होतं तयार होत असतात, लक्षात ठेवा. लक्षात. म्हणून यांच्यामध्ये सीड्स, तुम्ही सीडलेस बघतात की नाही, काय फ्रूट्स आपण म्हणतो ना सीडलेस आहे, आपण बऱ्याचदा बघतो की सीडलेस अंगूर, सीडलेस बनाना. तर सीडलेस कधी तयार होऊ शकतो, ज्या वेळेस त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन न करता तो फ्रूट तयार करतो आहे, तर त्याला आपण म्हणतो पार्थेनोकार्पिक फ्रूट. साधे फळ, सिंपल फ्रूट, वाटाणा, भुईमुग, मुळा इत्यादी. सिंगल ओव्हरी, एकच ओव्हरी, एकच अंडाशयापासून फ्रूट तयार होत आहे, याला आपण म्हणतो सिंपल फ्रूट. ओके, दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. कधी तुम्हाला फुलं विचारली आहे, टाइप्स ऑफ फ्लावर्स विचारले आहे आयोगने, तर फ्रूट्स विचारले जाऊ शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट, मिसोफिल टिश्यूज वनस्पतीच्या कोणत्या अवयवात आढळतात? मिसोफिल हे टिश्यूज जे आहेत वनस्पतीच्या कोणत्या अवयवात आढळतात? पानं, लिव्हजमध्ये. आलं लक्षात. आता हे टिश्यूज म्हणजे यांच्यामध्ये अनेक सेल्सचा समूह असेल ना, टिश्यू म्हणजेच काय, पेशींचा समूह. तर यामध्ये अनेक पेशी एकत्रित येतात, पण यांच्यामध्ये दोन पेशींमध्ये अंतर असतो. इंटरसेल्युलर स्पेस जे आपण म्हणतो ना, ते खूप असतं. आणि हे का असतो? बिकॉज कार्बन डायऑक्साईडचं वहन, त्यांची हालचाल व्यवस्थित होण्यासाठी इंटरसेल्युलर स्पेस या टिश्यूजमध्ये कसं असेल, जास्त. तर हे कुठे बघायला मिळतात तुम्हाला? मेसोफिल टिश्यूज, पानांमध्ये, लिव्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अगेन, बिकॉज फोटोसिंथेसिस या टिश्यूजमध्येच होतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता खालीलपैकी पेशीच्या अंगकांमध्ये DNA आढळते. कोणत्या कोणत्या पेशी अंगकामध्ये DNA असतो? ठीक आहे. एक तर सगळ्यांना केंद्रक माहीत असतो की त्याच्यामध्ये DNA आहे, राईट. पण अजून केंद्रक कोणाकोणामध्ये, DNA कोणाकोणामध्ये आहे ते आहे, लक्षात ठेवा, तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड्स आणि केंद्रक न्यूक्लियसमध्ये. तिघांमध्ये तुम्हाला DNA बघायला मिळेल, फक्त केंद्रकामध्ये DNA नाही. पेशीच्या ह्या तिघ अंगकामध्ये DNA आहे. ओके. आता मानवामध्ये युरिक ॲसिडची निर्मिती कशाच्या चयापचयामुळे होते? कशाच्या चयापचयामुळे होते? युरिक ॲसिड तयार होतं आपल्या शरीरामध्ये, ते उत्सर्जन पण होतं. ते हे कशाच्या चयापचयामध्ये होतं? तर न्यूक्लिक आम्ल. आणि न्यूक्लिक ॲसिड आपल्या शरीरामध्ये, त्याच्याचमुळे आपले हे तयार झालेत ना, DNA, RNA, न्यूक्लिओटाइड्स वाचलं असेल. यस. आणि ते प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स असतात. यस. तर प्युरिन्स कोणते कोणते आहेत? ॲडिनाइन आणि ग्वानिन. ॲडिनाइन आणि ग्वानिनच्या मेटाबॉलिझममुळे काय तयार होतो? युरिक ॲसिड. आलं लक्षात सगळ्यांना. आणि ज्यावेळी शरीरामध्ये युरिक ॲसिड जास्त साचतो, आपल्या शरीरामध्ये युरिक ॲसिड निघत नाही आहे शरीरामधनं, जास्त मेटाबॉलिझम, चयापचय जास्त वाढला आहे यांचं, तर युरिक ॲसिड आपल्या जे जॉईंट्स असतात, सांधे असतात, तिथे ते संचयन होतं आणि या आजाराला आपण म्हणतो गाऊट. काय म्हणतो याला? गाऊट. मग खूप दुखतात जॉईंट्स वगैरे ते, राईट. आता नेक्स्ट, खालीलपैकी कोणती जोडी विरोधी स्नायू जोडी नाही? अँटागॉनिस्टिक मसल पेअर नाही. हे बघा, आपले जेवढे मसल्स आहे ना, जसं तुम्हाला माहीत असेल बायसेप्स आणि ट्रायसेप्स. आलं लक्षात. काय करतं बायसेप, काय करते आणि ट्रायसेप काय करते? बायसेप जेव्हा जे काम करते ना, त्याचं विरुद्ध काम कोण करणार? ट्रायसेप करणार. सगळे स्नायू असेच काम करतात. जेव्हा मी हात असं करते आहे, आलं लक्षात, असं करते, एक वेगळा मसल विरुद्ध काम करणार. आलं लक्षात. येस. त्याला आपण म्हणतो अँटागॉनिस्टिक मसल. आपण जेव्हा पुढे एक पाय घेत आहे, तर काही मसल्स एक पाय आपलं मागे घेत आहे, समस्या आहे, त्याला आपण म्हणतो अँटागॉनिस्टिक मसल्स. अशाच प्रकारे आपले मसल्स काम करतात. तर इथे कोणते आहेत ते लक्षात ठेवा. ज्याची जोडी नाही आहे तर ते आहे ऑप्शन 4, स्पिनेट्रो आणि सुपायनेटर. सुपायनेटरपेक्षा इथे काय असायला पाहिजे होतं? प्रोनेटर राहिलं असतं ना, तर तुमचं उत्तर हे बरोबर राहिलं असतं. पण इथे तुम्हाला स्पायनेट्रो आणि सुपायनेटर हे दोघं एकसारखेच काम करणारे सांगितले. त्याचं सुपायनेटर, प्रोनेटर म्हणजे काय, मी जेव्हा असं हात करते आहे, म्हणजे आम्ही असं हात करते आहे, विरुद्ध क्रिया आहे ना, कळते तुम्हाला? यस. तर हे मसल्स विरुद्ध काम करतात, त्याच वेळेस आपण अशा ॲक्शन्स करू शकणार. क्लिअर? चलो, जसंच बायसेप ट्रायसेपचं सांगितलं, तर बायसेप आणि ट्रायसेप काय करते? बायसेप तुमचं मसल कॉन्ट्रॅक्शन करते आणि ट्रायसेप त्यावेळेस काय होतात? रिलॅक्स होतात. समजलं? चलो, सो नेक्स्ट आता जुड्या लावा. हा क्वेश्चन जसं आपण म्हणतो ना, सजीवांच्या वर्गीकरण मधला आहे. बघा, ॲस्टेरियस कोणती सजीव आहे?
सी स्टार म्हणजेच तुमची स्टारफिश. समजलं? बघा किती नावं आहेत यांना. अस्टेरियस उर्फ सी स्टार उर्फ स्टारफिश, काही विचारलं जाऊ शकतं, राईट. कुकुमारिया सी कुकुंबर, आलं लक्षात. अँटीडॉन सी लिली आणि इकिनस सी अर्चिन्स. आणि हे सगळे सजीव जे आपण आत्ता बघितले आहेत, नावं ऐकली आहेत, हे सगळे कोणत्या फायलम, कोणत्या संघातले आहेत? संघ इकायनोडर्मिटा, कटकचर्मी संघ. ओके, चलो. सो नेक्स्ट क्वेश्चन. संततीत म्हणजेच प्रोजेनीमध्ये अनुवंशिक परिवर्तन बदल खालीलपैकी कोणत्या कारणामुळे घडून येते? अनुवंशिक बदल कोणत्या कारणामुळे घडून येते, राईट? ते म्हणजेच लैंगिक प्रजनन, ड्यू टू सेक्शुअल रिप्रोडक्शन. यस, सेक्शुअल रिप्रोडक्शन आईकडनं, एक फादरकडनं स्पर्म, दोघांचे वेगळे आहेत, म्हणजे चेंज होईल. यस, ठीक आहे. त्याच्यानंतर उत्परिवर्तन, म्युटेशन. यस, म्युटेशन काही चेंजेसमुळे, शरीरात काही चेंज झाले, सपोज काही रेडिएशन गेलं, समजतंय तुम्हाला, तर काय होतं, पेशी तिचं स्ट्रक्चर बदलून टाकते, त्याला आपण म्हणतो म्युटेशन. आणि इथे DNA चेंज होऊन जातो. DNA काय होतो? चेंज होतो. आणि DNA चेंज झाला म्हणजे तो एक नवीन प्रोटीन एक्सप्रेस करेल, आणि नवीन प्रोटीन एक्सप्रेस केलं म्हणजे एक नवीन गुणधर्म आलं लक्षात. यस, तर हे पण बरोबर आहे. यस. उपदेशात्मक एपिजेनेटिक चेंजेस. एपिजेनेटिक चेंजेस व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये काय असतं ना, तुम्ही बघा, काही आपले फॅमिली म्हणजे आपल्या मम्मी पप्पा एक्झाम घ्या, त्यांच्या ज्या सवयी असतात त्या सवयी त्यांच्या मुलांमध्ये मुलींमध्ये पण बघायला मिळेल एखादी सवय. येस, आता त्यांच्या जीनमध्ये म्हणजे DNA मध्ये ते काहीच चेंजेस होत नाही. लक्षात आलं? हे काय होत आहे ना, उपदेशात्मक, हे मार्कर, याला काय म्हटलं जातं? मार्कर. हा मार्कर काय होतो? इनहेरिट होतो. याच्यामध्ये DNA मध्ये काहीच चेंजेस, म्युटेशनमध्ये काय होतो? DNA मध्ये न्यूक्लियोटाइडमध्ये चेंज होतो, दॅट इज म्युटेशन. पण उपदेशात्मकमध्ये DNA मध्ये स्ट्रक्चरमध्ये काही सुद्धा चेंज होत नाही. इथे फक्त सवयी जे असतात याला मार्कर म्हणतात. लक्षात ठेवा, हे मार्करच काय होतात? संक्रमित होतात. तर याला म्हणतात उपदेशात्मक. आता स्ट्रेस, समजा एखादा मनुष्य खूप स्ट्रेस घेत असेल तर त्यांचे जे पुढे येतात जनरेशन ते पण काही स्ट्रेसफुल असतात, त्यांना पण ती टेंडन्सी येऊन जाते स्ट्रेस, बिकॉज त्यांच्या वडिलांच्या जीनमध्ये तो मार्कर होता, स्ट्रेसचा मार्कर होता, तो काय झाला आहे? संक्रमित झाला आहे नेक्स्ट जनरेशनमध्ये. पण इथे तुम्ही बघणार देर इज नो चेंज इन DNA स्ट्रक्चर. क्लिअर? अगेन दिस क्वेश्चन मी फ्रेम केला आहे तुमचा स्टेट बोर्डमधनं. क्लिअर? सो इम्पॉर्टंट. आता बघा, खालीलपैकी कोणाच्या वयोमापन काढण्यासाठी कार्बन डेटिंग पद्धत वापरली जाते? कार्बन डेटिंग, कमॉन. कोणाचं? जीवाश्म वृक्ष. पण इथे आपण खास काय घेत आहोत? फॉसिल्स, वृक्षचे. उत्तर काय असणार आहे तुमचं? ऑप्शन 4. आता कार्बन डेटिंग, तुम्हाला माहिती आहे कार्बन डेटिंग, कार्बनचा एकच आयसोटॉप काय आहे? रेडिओ ॲक्टिव्ह आहे, किरणोत्सर्गी आहे, एकच समजतं. आणि काय आहे? रेडिओ ॲक्टिव्ह आहे. तो कोणता आहे? C14. कोणता आहे? C14. बघा, जोपर्यंत सजीव जिवंत असतो ना त्यावेळेस तो C12 पण घेत असतो आणि C14 पण घेत असतो. ठीक आहे? जसं सजीव मृत होतो, आलं लक्षात, आता तो C14 पण घेणार नाही, C12 पण घेणार नाही, बरोबर. पण C14 हा काय आहे? किरणोत्सर्गी आहे. आता हा काय होणार? किरणोत्सर्गी असल्यामुळे याचं विघटन होईल. विघटन म्हणजे डिके होईल. यांना हाफ लाईफ पिरियड असते. डिके हळूहळू यांचं विघटन होत जातं, ते प्रारणे बाहेर टाकत जातात. येस, तर C14चा डिकेइंग टाइम, हाफ लाईफ पिरियड केवढा आहे? 5730 वर्ष. किती आहे ते? 5730 वर्ष आहे, आलं लक्षात. आणि ज्या वेळेस एक कार्बन C14 डिके होऊन, विघटन होऊन त्याचं रूपांतर कशामध्ये होतं मग पुढे जाऊन? 5730 वर्षानंतर या कार्बन 14चं रूपांतर कशामध्ये होऊन जातं? नायट्रोजन. कशामध्ये होऊन जातं? नायट्रोजन. ही पण लक्षात ठेवा, नवीन मूलद्रव्य तयार होतो, पण एवढे वर्ष लागून जातात बघा. ठीक आहे? तर काय होतं की आता C14 आणि C12 मृत झाल्यानंतर C12 तर घेत नाहीये, C14 त्याने जो घेतला होता तो आता विघटन होत आहे, त्याचे प्रमाण कमी कमी होत जात आहे. तर काय केलं जातं? जेव्हा वय काढायचं आहे ना, तर C12 आणि C14चा रेशो बघितला जातो. काय बघितला जातो? गुणोत्तर रेशो बघितला जातो. आणि त्याच्यावरनं, कारण आपल्याला माहिती आहे की त्याला अर्ध आयुष्यकाळ केवढा आहे? 5730. किती प्रमाण कमी झालं आहे, किती, त्याच्यावरनं तुम्हाला त्या वृक्षाचं वय लक्षात येईल. फॉसिल, फॉसिल म्हणजे जीवाश्म.
जिवंत वृक्ष असेल तर त्याचे आपण रिंग्स बघतो, पण इथे मी फॉसिल म्हटलेलं आहे. क्लिअर? चलो आता नेक्स्ट. जीवाश्म, हे बघा जीवाश्म खूप सारे ॲनिमल पण असू शकतात ते का, त्याच्यासाठी पण यूज होऊ शकतं, पण इथे खास वृक्षासाठी घेतलेलं आहे वृक्ष. ठीक आहे. खडकसाठी युरेनियम पोटॅशियम डेटिंग वापरला जाईल. तुम्ही हे पण घेऊ शकता, जीवाश्म पण घेऊ शकतात. ठीक आहे. पण जीवाश्मसाठी अजून दुसऱ्या पण डेटिंग्स आहेत. ठीक आहे. रेडिओमेट्री पद्धत वगैरे पण आहेत, सो लक्षात ठेवा. नेक्स्ट आता क्लेविकल हे मानवी हाड म्हणजे यस ठीक आहे ठीक आहे. क्लेविकल हे मानवी हाड कुठे असतो? क्लेविकल दिस इज कॉलर बोन, जे दिसतं ना, जे बारीक लोक असतात त्यांचं एकदम धान दिसतं ते, है ना, अशा प्रकारचं हाड असतं लाईक दिस दोघंकडे. दॅट इज कॉलर बोन. याला ब्युटी बोन पण म्हणतात. जिममध्ये जाऊन काढतात हा बोन, दिसायला पाहिजे म्हणून. हो, एक्सरसाइज असतात, लक्षात ठेवा. तर व्हॉट इज कॉलर बोन, राईट. हा बोन जो असतो ना, हा तुमचं बॅक आणि हँड जोडते. ठीक आहे. तर हा हे लॉंग असा बोन आहे, आडवा असा असतो. ठीक आहे. आता नेक्स्ट, कर्करोगाच्या उपचारात रेडिओथेरपीमध्ये कशा प्रकारे काम करते? हाऊ रेडिओथेरपी वर्क्स. कॅन्सरच्या पेशंटला रेडिएशन दिले जातात, गॅमा रेज सोडले जातात. त्यावेळेस रेडिएशन दिलं जातं, तर एक्झॅक्टली रेडिएशन काय करतं? तर कॅन्सरच्या पेशीतील जो DNA असतो ना, त्याचे तो तुकडे करतो, नष्ट करतो. आलं लक्षात? तर कर्करोगाच्या पेशीतील DNAला तो काय करतो? नष्ट करतो. ओके. नेक्स्ट, रेड रॉट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? रेड रॉट, शुगर कॅन, साखर. रेड रॉटला ना साखरेचा कॅन्सर पण म्हणतात, कॅन्सर ऑफ शुगर कॅन, लक्षात ठेवा. रेड रॉट. आणि हा फंगल डिझीज आहे, कवकामुळे. कोणती फंगस आहे ते? ग्लोमेरेला फंगस, ग्लोमेरेला. रेड रॉट, ग्लोमेरेला. आणि हा एवढा डेंजर म्हणजे आपण साखर का उत्पादन, ऊस का लावतो? साखर काढायची असते ना. पण हा फंगस जेव्हा रेड रॉट होतो ना, तर यामुळे, या फंगसमुळे काय होतं ना, की साखरेचा उतारा 25 ते 75% कमी होऊन जातो. 25 to 75% साखरचे प्रमाण काय होते? कमी होतो. म्हणून याच्यावर बरंच लक्ष दिलं जातं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आता इटाई आजार कोणत्या धातूमुळे होतो? आताच आपण डिस्कस केलं होतं, कॅडमियम. या इटाई आजारला अजून आहे ना, अजून कोणत्या नावाने ओळखलं जातं? आउच. का? कारण की इटाई हा आजारला असं का म्हटलं जातं? तुमची हाडं दुखती आहेत, बसले आहे, उठताना कधी पाय दुखले तर आपण काय म्हणतो? आउच असं बोलतो की नाही? सेम कॅडमियम पॉइझनिंगमुळे काय होतं ना, की हाडं ठिसूळ होतात. लक्षात ठेवा. आलं लक्षात? बेंड एवढे ठिसूळ होऊन जातात की बरेचसे लोक याच्यामुळे बेंड असे होऊन जातात. लक्षात ठेवा. जॉईंट्स खूप दुखतात. ठीक आहे. म्हणून याला आउच हा डिझीज पण म्हणतात. आणि दुसरं मर्क्युरी हा जेव्हा होता ना, मिनीमाटा आजार पण त्याला म्हणतात, पाऱ्याच्यामुळे. आणि हा खास करून न्यूरोलॉजिकल, मेंदूवर जास्त घातक करतो. ठीक आहे. नेक्स्ट, ॲम्फ्लोरा हे जनुकीय सुधारित, जेनेटिकली मॉडिफाईड कोणत्या पिकाची जात आहे? कोणत्या पिकाची जात आहे? बटाटा. लक्षात ठेवा. अमायलो प्रोटीन किंवा अमायलो पेक्टिन हा एक स्टार्च असतो बटाट्यामध्ये. नॉर्मल आपले जे बटाटे असतात ना, त्याच्यामध्ये अमायलो पेक्टिनचे प्रमाण 75 to 80% असतो या स्टार्चचं. पण काय ना, की हा स्टार्च आपण खातो, आपल्याला एवढंच माहिती, पण या स्टार्चचं इंडस्ट्रीयल वापर खूप आहे. पेपर बनवण्यासाठी, आलं लक्षात, बरेच प्लास्टिक बनवण्यासाठी इंडस्ट्रीजमध्ये ह्या प्रोटीनला किंवा या स्टार्चला खूप महत्त्व आहे. तर ह्या अमायलो प्रोटीन किंवा अमायलो पेक्टिनचे ह्या स्टार्चचं प्रमाण वाढवलं आहे. एक जेनेटिकली मॉडिफाईड बटाटा तयार केला आहे, तो म्हणजेच ॲम्फ्लोरा. हा बटाटा खाण्यापेक्षा तो इंडस्ट्रीच्या वापरासाठी आहे. ठीक आहे. पायलोरस या अवयवमुळे लहान आतडे आणि हे जोडले जाते. लहान आतडे आणि कोण? स्टमक. लहान आतडेचा डिओडेनम हा भाग आणि स्टमक पोटाचा. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे, पोट असं झाल्यानंतर एक जॉईंट इथे पायलोरिक स्पिंक्टर असतो आणि मग इथं तुमचं लहान आतड्याची सुरुवात. लहान आतड्याचा पहिला भाग काय असतो? डिओडेनम. तर डिओडेनम आणि जठर, आद्यंत्र आणि जठर हे दोघं जोडले जातात
पायलोरसमुळे. आणि पायलोरसच्या तिथे एक स्पिंक्टर असतो, एक वॉल सारखं भाग असतो. जेव्हा पोटातलं अन्न या इंटेस्टाईनमध्ये जाईल त्यावेळेस ते उघडतं, परत बंद होतं. दॅट इज कॉल्ड ॲज पायलोरिक स्पिंक्टर. ठीक आहे. नेक्स्ट आता इन्शुलिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा मधुमेह होतो? आता बघा, इन्शुलिनची कमतरता टाईप 1 टाईप 2 डायबिटीज दोघं दिलेत मी, पण याचं उत्तर काय आहे तुमचं? टाईप 2. आता हे समजून घ्या. तेच आता समजून घ्या, टाईप 1 आणि टाईप 2 काय आहे. दोघं पण इन्शुलिन. टाईप 1 मध्ये काय असतं ना, इट इज ऑटो इम्युन डिसीज. ऑटो इम्युन म्हणजेच काय की यांच्यामध्ये अशा अँटीबॉडीज तयार होतात की जे इन्शुलिनचे जे तयार करतं, इन्शुलिन तयार करणारे जे प्रोटीन्स असतात त्यांनाच हे काय करतात, नाश करून देतात, मारून टाकतात. त्याच्यामुळे अशा पेशंटमध्ये इन्शुलिन तयारच होत नाही. यांना तुम्हाला वरतून इन्शुलिनचे इंजेक्शन्स द्यावी लागतात. तुम्ही यांना किती पण फिरवा, किती पण डाएट चांगलं करा, यांना तुम्ही साखर देऊ नका, तरी यांच्या काहीच फरक नाही. यांना वरतून इन्शुलिन द्यावी लागेल. का? कारण त्यांचं पॅनक्रियास बीटा सेल्स इन्शुलिन तयारच करत नाही. का? कारण त्यांच्या शरीरामध्ये 80 अँटीबॉडीज तयार झाले की ते इन्शुलिन तयार करू देत नाही. म्हणून याला आपण म्हणतो ऑटो इम्युन डायबिटीज. ओके. आणि दुसरं टाईप 2 जे आपण सगळं बघतो, जसं आपण म्हणतो ना, भारत हा कॅपिटल आहे डायबिटीजचा. इंडिया इज द कॅपिटल ऑफ डायबिटीज. सर्वात जास्त जगामध्ये डायबिटिक पेशंट भारतामध्ये. तर ते म्हणजेच काय, इट इज इन्शुलिन रेझिस्टन्स. यांच्यामध्ये इन्शुलिन म्हणजे जेवढं शरीराला लागतं ना तेवढं इन्शुलिन तयार होत नाही. आलं लक्षात? त्याच्यामुळे आता बघा, इन्शुलिनचं काम काय आहे ना, इन्शुलिन काय करतं, जे पण आपण साखर खातो, साखर म्हणजेच काय, एक प्रकारचे कार्बोहायड्रेट्स आहे, बरोबर, शुगर. हे काय होतं, अतिरिक्त जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट्स खात आहात, शुगर खात आहात, तर तुम्हाला माहिती आहे बाकी ऊर्जा तयार करण्यासाठी आपण जी क्रिया करतो याच्यासाठी वापरली जाते. अतिरिक्त कार्बोहायड्रेट्स कोणत्या स्वरूपात साठवलं जातं? इट इज इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. हे सगळं सायन्समध्ये वाचतायत ना तुम्ही, ग्लायकोजनमध्ये. तर हे ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करतं? इन्शुलिन. कोण करतं? इन्शुलिन. आता ह्या पेशंटमध्ये इन्शुलिनच नाही आहे, कमी आहे, अतिरिक्त जे साखर आहे तिथं मस्त रक्तामध्येच फिरती आहे, त्याचं कन्वर्जन ग्लायकोजनमध्ये होतच जाईल. म्हणून जेव्हा तुम्ही यांची शुगर चेक करतात, शुगर लेवल हाय, तर दिस इज डायबिटीज मेलाइटिस टाईप 2. यांच्यामध्ये मग तुम्ही यांना एक्सरसाइज, तुम्ही आहार घ्या व्यवस्थित, साखर खाऊ नका, फिरा, औषधं दिली जातात, टॅबलेट्स दिली जातात. कधी कधी इन्शुलिनचे खूप अतिरिक्त जास्त असेल तर कधी इंजेक्शन, पण ते कायमस्वरूपी नसतात. दिस इज अ टाईप 2 डायबिटीज. उत्तर काय असणार आहे तुमचा? मधुमेह. कोणत्या प्रकारचा मधुमेह? कमतरतेमुळे ना, इथे कमतरतेमध्ये टाईप 2. येस. हा, एक मिनिट सर, लास्ट क्वेश्चन. ठीक आहे. हायब्रिड मधुमेह ह्या पेशंटमध्ये तुम्हाला दोघांचे, टाईप 1चे पण गुणधर्म बघायला मिळतात, टाईप 2चे पण. क्लिअर? चलो, सो आन्सर इज टाईप ऑप्शन 2. क्वेश्चन नंबर 71. डमडम फिवर हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो? तर लक्षात ठेवा, डमडम हा जो पण आजार आहे हा प्रोटोझोआ. लक्षात ठेवा, प्रोटोझोआ ही सृष्टी आहे, त्यातील एक सजीव आहे लेशमिनिया. लक्षात ठेवा, लेशमिनिया ही जी असते, लक्षात ठेवा, हा जंतू आपल्या शरीरापर्यंत कोण पोचवतो? सँड फ्लाय. लक्षात ठेवा, म्हणजे ही सँड फ्लाय ही जी माशी असते ही घेऊन येते आपल्या शरीरापर्यंत कोणाला? लेशमिनिया. आणि याच्यामुळे कोणता आजार होतो? डमडम फिवर. या डमडम फिवरलाच अजून दुसरं नाव जे आपण पुस्तकात वाचलेलं असतं ते म्हणजेच काला आजार. लक्षात ठेवा, काला आजार म्हणजेच काय? डमडम फिवर. दुसरं अजून एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की बघा, लेशमिनिया ह्या कृमीमुळे आपल्याला किंवा या जंतूमुळे हा आजार होतो. आणि की इथे बघितलं आपण की घेऊन कोण येते? सँड फ्लाय. पण तुम्हाला समजा हा विधान स्वरूपात प्रश्न आला आणि त्याच्यात एक विधान असं असेल की डमडम फिवर किंवा काला आजार एका मनुष्याकडून दुसऱ्या मनुष्याकडे पसरू शकतो का? तर यस. लक्षात ठेवा, यस. कसं काय पसरू शकतो? ज्या वेळेस तुम्ही लक्षात ठेवा की इन्फेक्टेड निडल्स म्हणजे प्रदूषित एखाद्या पेशंट असेल ज्याला हा आजार झाला असेल, त्याची सुई एकाकडनं दुसऱ्याकडे टोचली गेली तर हा आजार पसरू शकतो. ठीक आहे. तो डमडम फिवर प्रोटोझोआ.
नेक्स्ट आता MIP, मायकोबॅक्टेरियम इंडिकस प्राणी, ही लस कोणत्या आजारासाठी आहे, तर ही आहे लेप्रेसी, कुष्ठरोग. लक्षात ठेवा, कुष्ठरोग ही लस जी आहे, लक्षात ठेवा, बनवलेली ही जी लस आहे ना, ही आपल्या भारताचेच होते. लक्षात ठेवा, ज्यांचं नाव आहे GP तलवार यांनी ही लस बनवलेली आहे. लक्षात ठेवा. यस. आणि दुसरं एक लक्षात ठेवायचं ना, की जगातले, ठीक आहे, जगातले 60% कुष्ठरोगी आपल्या भारतामध्ये आहे. जगातले 60% कुष्ठरोगी कुठे आहे, भारतात आहे. दुसरं अजून जेव्हा आपण कुष्ठरोगवर कधी डिस्कशन करतोय आता इथे, तर कुष्ठरोगसाठी एक थेरपी अप्लाय केली जाते किंवा दिली जाते, ज्याला आपण म्हणतो MDT. कोणते ड्रग्ज दिले जातात याला आपण म्हणतो मल्टी ड्रग ट्रीटमेंट. मल्टी ड्रग ट्रीटमेंट, मल्टी म्हणजेच काय, अनेक. म्हणजेच इथे जे कुष्ठरोगचे पेशंट्स रुग्ण असतात ना, यांना 3 औषधं दिली जातात, वेगवेगळे 3 अँटीबायोटिक्स दिली जातात. कारण की एकच अँटीबायोटिक दिली तर त्यांना रेझिस्टन्स निर्माण होऊन त्याचं काही त्यांना असर होत नाही. म्हणून MDT म्हणजेच काय, मल्टी ड्रग ट्रीटमेंट. तर हे 3 ड्रग्स कोणते आहे, इवन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर ते 3 ड्रग्स कोणते आहे, एक बहुतेक करून तुम्हाला माहीत असतो, रिवॅम्फिसिन. लक्षात ठेवा. दुसरं आहे डॅप्सॉन, इथे लिहित आहे मी. आणि तिसरं जे आहे ते आहे क्लोफिझिमाइन. हे जरा नॉन सायन्स बॅकग्राऊंडच्या मुलांना अवघड जाईल, पण हे लिहून ठेवा तुम्ही, ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता जीवाणू पेशीमध्ये तंतुकणिकांची संख्या किती असते, तर बघा, जीवाणू, पहिली तर गोष्ट लक्षात ठेवा, जीवाणू जे पण असतात, बॅक्टेरिया हे कोणत्या सृष्टीचे आहे, किंगडम मोनेरा, ठीक आहे. आता किंगडम मोनेरा यांची पेशी जेव्हा आपण बघतो, तर ही कोणत्या प्रकारची पेशी, यांची आदिकेंद्री पेशी. कोणती आहे, आदिकेंद्री पेशी असते. आदिकेंद्री म्हणजेच ज्याला आपण म्हणतो प्रोकॅरियोटिक. काय म्हणतो त्याला आपण, प्रोकॅरियोटिक पेशी. आणि प्रोकॅरियोटिक पेशी मग कोणाला म्हणतो, की ज्याच्यामध्ये केंद्रक हा अविकसित असतो आणि इतर जे पेशी अंगके आहे, जसे तंतुकणिका म्हणा, गोल्गी संकुल म्हणा, अंतर्द्रव्य जलिका म्हणा, हे काही सुद्धा यांच्यामध्ये राहत नाही. म्हणजेच जीवाणू पेशीमध्ये तंतुकणिकांची संख्या किती असेल, 0. किती असते, 0. आता बघा, आपण जेव्हा म्हणतो की तंतुकणिकांचा रोल काय आहे, याला आपण काय म्हणतो, जेव्हा तंतुकणिका तुम्ही वाचतात, तुम्ही काय वाचतात याच्या पुढे, की याला आपण म्हणतो पॉवर हाऊस ऑफ द सेल. आलं लक्षात, पॉवर हाऊस ऑफ द सेल. का, कारण की जी पण ऊर्जा तयार होते, आलं लक्षात, ATPच्या स्वरूपात जी ऊर्जा तयार होते, ही सगळी जी सायकल होते ही कुठे होते, तंतुकणिकेमध्ये. आता यांच्यामध्ये तंतुकणिकाच नाही, तर मग जी पण जीवाणू असतात यांच्यामध्ये जी पण ऊर्जा आहे शरीराची पेशीची कार्य करण्यासाठी, तर इथे काय असतं ज्याच्यामध्ये ही क्रिया होते, तर लक्षात ठेवा, प्रोकॅरियोटिक सजीव किंवा बॅक्टेरियाजमध्ये काय असतो, तंतुकणिकेच्या ऐवजी काय असतात, मिसोझोम्स. काय असतात, मिसोझोम्स. हे लक्षात ठेवा. दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. आता नेक्स्ट, चुकीची जोडी निवडा. परोपजीवी वनस्पती, पॅरासायटिक प्लांट, रॅफ्लेसिया. यस, पॅरासायटिक हे म्हणजेच काय, हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. बघा, युजली आपण वनस्पती म्हणतो तर काय म्हणतो, की स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, हे ते आर ऑटोट्रॉप, स्वयंपोषी. पण वनस्पतीमध्ये पण काही अपवाद आहे की जे स्वतःचं अन्न तयार करत नाही वनस्पती, जे दुसऱ्यांवर अवलंबून असतात. तर ते परोपजीवी वनस्पती कोणती आहे, पॅरासायटिक प्लांट, ती आहे रॅफ्लेसिया. लक्षात ठेवा, अगेन इम्पॉर्टंट. आणि रॅफ्लेसिया हा आपण म्हणतो ना, सृष्टीमध्ये सगळ्यात मोठा फूल कोणता आहे, तर तो फूल पण कोणता आहे, तो रॅफ्लेसिया. तर इथे हे पॉईंट लक्षात ठेवणार, जी पॅरासायटिक परोपजीवी वनस्पती. दुसरं, मांसभक्षक कीटकभक्षी वनस्पती, हे इन्सेक्टिव्होर्स प्लांट, पीचर प्लांट, असे खूप आहे. व्हीनस फ्लाय ट्रॅप, ड्रोसेरा, ही पण वनस्पती काय आहे, कीटकभक्षी. कीटकभक्षी या युजली वनस्पती तुम्हाला ज्या मृदेमध्ये नत्रेची कमतरता असते, नायट्रोजनची कमतरता असते, बहुतेक करून जे पण वेटलँड्स असतात, दलदलीच्या प्रदेशामधल्या वनस्पती तुम्हाला अशा बघायला मिळतात. लक्षात ठेवा, कारण त्याच्यामध्ये नत्रेची कमतरता असते, तर हे इन्सेक्ट्सला खाऊन, कीटकांना खाऊन नत्रेची कमतरता भागून घेतात, राईट. सेप्रोफायटिक प्लांट, सेप्रोफायटिक म्हणजेच का, सडलेल्या कुजलेल्या त्यातनं ती अन्न तयार करते. लक्षात, तर त्याला म्हणतो आपण इंडियन पाईप प्लांट. इंडियन पाईप प्लांटची कधी तुम्ही ना गुगलवर इमेज बघाल ना, तर हे प्लांट्स कसे असतात, पूर्ण पांढऱ्या रंगाचे आणि असे पाईपसारखे असतात. याला घोस्ट प्लांट पण म्हणतात, कारण पूर्ण पांढऱ्या रंगाचे असतात. आणि पांढरे म्हणजेच यांच्यामध्ये क्लोरोफिल नाही आहे ना, म्हणून ते अन्न पण तयार करत नाही. तर तुम्ही बघणार, तर ही एक सेप्रोफायटिक प्लांट आहे, सडलेल्या कुजलेल्या पदार्थामधनं अन्न घेतात. म्हणून चुकीची जोडी एक पण नाही आहे, म्हणून उत्तर काय असणार, वरील एकही
नाही. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन. सफिक्स एन्केफेलायटिस असल्यास कोणत्या अवयवाचे रोग दर्शविते? एन्केफेलायटिस लक्षात ठेवा, तर हे असतं आहे मेंदू, ब्रेन. आलं लक्षात? एन्केफेलायटिस म्हणजेच हे जे पण आपले मेंदूच्या आतमध्ये जे आपण म्हणतो ना पाय मॅटर, ड्युरा मॅटर, मेनिंजेस जे असतात हे जरा सुजून जातात, देयर इज अ इन्फ्लमेशन, त्याला आपण म्हणतो एन्केफेलायटिस. बहुतेक बालकांमध्ये हे बघायला मिळतं. येस. आता नेक्स्ट योग्य पर्याय निवडा. मोजमापनासाठी SI पद्धती ऑक्टोबर 1960 मध्ये सर्वत्र स्वीकृत झाली. येस, सगळ्यांमध्ये कन्फ्युजन नको प्रत्येक देशांमध्ये, म्हणून हे युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड केली. ही लक्षात ठेवा. 1960 मध्ये बघा वजन वेट्स अँड मेजर्सची 11वी कॉन्फरन्स होती. कितवीवी कॉन्फरन्स होती? 11th कॉन्फरन्स. 11वी कॉन्फरन्स झाली होती. 11th कॉन्फरन्स ऑन वेट अँड मेजर्स. जी परिषद कुठे झाली होती? पॅरिसमध्ये. आणि या परिषदेमध्ये 1960 मध्ये ही परिषद झालेली, त्याच्यामध्ये आपण SI पद्धती घेतली होती सर्वत्र, म्हणजेच युनिव्हर्सली ॲक्सेप्ट झाली होती. ठीक आहे, कारण की प्रत्येक देशामध्ये कन्फ्युजन नको. म्हणजे आज इथे भारतात आपण 1 मीटर घेतो आहोत आणि हेच तुम्ही 1 मीटर दुसऱ्या देशात गेले तरी ते 1 मीटरच त्यांचे माप असेल. लक्षात ठेवा. युनिट मेजरमेंटचं युनिट काय असेल ते एकच, म्हणून ते करण्यात आलं होतं. SI पद्धतीमध्ये बघा 7 मूलभूत एकक म्हणजे फंडामेंटल युनिट्स, 2 पूरक एकक. पूरक म्हणजे सप्लिमेंटरी. ते सप्लिमेंटरी कोणते कोणते होते ते बघा. मूलभूत तर सगळ्यांना बहुतेक माहिती आहे, ती म्हणजेच लेंथ लांबी, त्याच्यानंतर वेळ टाईम. ठीक आहे, अमाऊंट ऑफ द सबस्टन्स पदार्थाचे किती प्रमाण आहे, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर म्हणजे तापमान, ल्युमिनस इंटेन्सिटी प्रकाशाची तीव्रता आणि वास्तुमान. हे सगळे काय आहे? मूलभूत एकक. आणि 2 पूरक एकक कोणते कोणते आहे तर ती आहे रेडियन आणि दुसरं आहे स्टेरेडियन. हे 2 काय आहे? पूरक एकक सप्लिमेंटरी आहेत. आणि अनेक डिराइव्ड म्हणजेच काय? मूलभूत 2 मूलभूत एककपासून 3 मूलभूत एकक म्हणून जी बनतात त्याला आपण म्हणतो साध्य एकक डिराइव्ड युनिट्स. ओके, तर दोघं पण बरोबर आहे, म्हणून तुमचं उत्तर काय असणार आहे? आणि ब दोन्ही पण काय आहे? योग्य आहे. आता नेक्स्ट, चाल म्हणजे स्पीड हे काय असू शकते? चाल ही काय असू शकते? काय असू शकते? एक तर घनात्मक म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह, आणि दुसरं ती काय असू शकते? 0. का 0 किंवा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह नाही? बिकॉज तुम्हाला माहिती आहे स्पीड हे काय आहे? कोणती राशी आहे? ही आदिश राशी आहे. इट इज अ स्केलर क्वांटिटी, आदिश राशी. आणि आदिश राशीमध्ये फक्त काय असतं? मॅग्निट्यूड. काय असतं? फक्त मॅग्निट्यूड असतं, दिशा नसते. मॅग्निट्यूड असतं आणि मॅग्निट्यूड कधीच निगेटिव्ह असू शकत नाही. एक तर ते 0 राहील किंवा ते काय असणार? पॉझिटिव्ह राहील. क्लिअर? तेच बघा आता इथे स्पीड हे काय सांगतोय आपण? ही काय आहे? तुमची आदिश राशी, स्केलर क्वांटिटी. पण इथेच जेव्हा आपण व्हेलोसिटी बघतो, लक्षात ठेवा व्हेलोसिटी ह्याला आपण काय बघतो? हे निगेटिव्ह पण असू शकतो. लक्षात ठेवा. समजलं सगळ्यांना? या. सो ऑप्शन कुठे 77चं उत्तर आहे ऑप्शन 4. नेक्स्ट, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. ते म्हणजेच की अयोग्य विधान निवड. 78वा प्रश्न. आशियातील सर्वात मोठी अपवर्तन दुर्बीण रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप कुठे आहे? बघा आशिया खंडातील सगळ्यात मोठी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आहे देवस्थळ इथे. ठीक आहे, देवस्थळ हे कुठे आलं? हे स्थान कुठे आलं? देवस्थळ. ओके, देवस्थळ मी पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. इट इज इन उत्तराखंड. इथे आहे ही रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, आशिया खंडातील सगळ्यात मोठी आहे. ठीक आहे, उत्तराखंड. आता इथे बघा दुसरं तुम्हाला दिलेलं आहे कवालुम. इथे पण हे तामिळनाडूमध्ये येतं. तामिळनाडूमध्ये जावडी हे टेकड्या आहेत ना त्या भागामध्ये तुम्हाला कवालुम इथे टेलिस्कोप बघायला मिळतो. राईट, इथे इन्फ्रारेड ची टेलिस्कोप आहे, म्हणजे ते कॅच केले जाते. इवन कवालुमची जी टेलिस्कोप आहे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या जे 4 आणे, अगोदर जी आपली करन्सी होती 4 आणे, 40 किलोमीटर अंतरावर ते 4 आणे ठेवले होते आणि कवालुम ह्या टेलिस्कोपने ते लोकेट केले होते. तर ही पण एक लक्षात ठेवणार तुम्ही. आणि लडाख इथे काय आहे? रोबोटिक टेलिस्कोप आहे. आणि लक्षात? येस, लडाख. ओके, चलो. आणि नेक्स्ट, ओके लडाख झालं. आता नेक्स्ट अयोग्य विधान निवडा. ठीक आहे, हे अयोग्य म्हणजे इनकरेक्ट स्टेटमेंट, रॉंग स्टेटमेंट कोणती ती?
इंद्रधनुष्य सकाळी पश्चिमेकडे तर संध्याकाळी पूर्व दिशेकडे तयार होतो. यस, कारण तुम्ही एक स्टेटमेंट वाचलेलं असतं अभ्यास करत असताना की इंद्रधनुष्य हे सूर्याच्या अपोजिट तयार होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही असे इंद्रधनुष्य बघत आहात तर बॅक साईडला तुमचा सन असतो आणि पुढे इंद्रधनुष्य असतं. कधीच तुम्हाला सूर्य आणि इंद्रधनुष्य एकच दिशेला बघायला मिळणार नाही. तर सकाळी सूर्य पूर्वेकडे असतो म्हणून इंद्रधनुष्य पश्चिमेकडे आणि संध्याकाळी सूर्य पश्चिमेकडे असतो म्हणून संध्याकाळी इंद्रधनुष्य कुठे तयार होईल? पूर्वेकडे. प्राथमिक इंद्रधनुष्य लाल रंग प्राथमिक इंद्रधनुष्यात लाल रंग वरच्या भागात तर जांभळा खाली असतो, तर द्वितीय इंद्रधनुष्यात वर जांभळा व खाली लाल रंग असतो. बघा बघाच तुम्ही बघितलं असेल ना की एक मोठा इंद्रधनुष्य तयार होतो आणि तो त्याचे जे कलर्स असतात 7वे ब्युअर, हे कलर्स जे असतात हे खूप ब्राईट असे छान दिसतात पूर्ण डोळ्याला छानपैकी. आणि त्याच्याच शेजारी अजून एक इंद्रधनुष्य तयार होतो आणि ते कलर्स एवढे ब्राईट नसतात. आलं लक्षात? यस. तर त्याच्यामध्ये एक उलटं तुम्हाला काय बघायला मिळेल, जो ब्राईट इंद्रधनुष्य दिसतो मोठा त्याच्यामध्ये वरच्या भागात लाल रंग असतो आणि खालच्या भागात जांभळा, आणि सेकंडरी जो दुसरा तयार होतो त्याच्या बाहेर उलटं, वरती जांभळा खाली लाल. तर हे पण बरोबर आहे. पावसाच्या पाण्याच्या थेंबात 2 वेळा अंतर्गत परावर्तन झाल्यास प्राथमिक इंद्रधनुष्य तयार होतो. हे चुकीचं आहे. पावसाच्या पाण्याच्या थेंबात जेव्हा 2 वेळा अंतर्गत परावर्तन होतो, इंटरनल रिफ्लेक्शन होतो, त्यावेळेस द्वितीय काय तयार होतं? द्वितीय इंद्रधनुष्य, सेकंडरी रेनबो तयार होतो. ठीक आहे, म्हणून हे विधान चुकीचं आहे. सूर्य आणि आडवे म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन जे असतो, पतल जो असतो, यात 42 डिग्रीपेक्षा कमी कोन असल्यास इंद्रधनुष्य तयार होतो. म्हणजेच काय बघा, सूर्य जी पण सूर्याची किरण येत आहे ती आणि जो पण ड्रॉप आहे ती लक्षात ठेवा, यांच्यामध्ये जो कोन आहे लक्षात ठेवा हा किती कोन असायला पाहिजे? 42 डिग्रीपेक्षा कमी. त्याच वेळेस काय तयार होतो? इंद्रधनुष्य. ठीक आहे, तर याचं विधान ऑप्शन 3 हे उत्तर आहे, कारण ते चुकीचं आहे. खालीलपैकी कोणी सर्वप्रथम बिनतारी दळणवळण वायरलेस कम्युनिकेशन स्थापित केले? तर ते आहे जी मार्कनी. आलं लक्षात? यांनी सर्वप्रथम हे केले होते 1896 मध्ये. लक्षात ठेवा, यांनी इंग्लिश चॅनल इथे हे वायरलेस कम्युनिकेशन लक्षात ठेवा तार पाठवली होती 1896 मध्ये, आणि यांना 1906-07 मध्ये नोबेल पुरस्कार पण देण्यात आलं होतं. ओके, आता इथे जे दुसरं दिलेले आहेत ऑप्शन्स, सर जगदीशचंद्र बोस यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा शोध केला होता. लक्षात ठेवा, इन द इयर 1895. बघा 95 मध्ये यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स जे आहेत त्यांचा शोध, त्यांचं अस्तित्व हे केलं होतं. लक्षात ठेवा. ओके, आहे की अशा वेव्स तयार होतात हे असं कोण सांगितलं होतं? जगदीशचंद्र बोस. त्या वेव्सचा वापर करून यांनी तार तयार केली. यस, आणि हेनरी हर्ट्झ लक्षात ठेवा, हे जे शास्त्रज्ञ होते यांनी हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हे डिस्कवर पूर्ण शोधून काढल्या. कशा दिसतात, त्यांच्यामध्ये कोणत्या कोणत्या वेव्स आहेत, किरण आहेत, हे सगळं कोणी केलं होतं? हेनरी हर्ट्झ. इवन रेडिओ वेव्स लक्षात ठेवा, आपल्या जे रेडिओ वेव्स आहे ना याचं पण शोध कोणी लावलं होतं? हेनरी हर्ट्झ यांनी. आणि लक्षात, मायकल फॅरेडे यांचा रोलच वेगळा आहे. यांचा कुठे आहे तो? खरं तर चुंबकत्वमध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये यांचा रोल येतो मायकल फॅरेडेचा. ठीक आहे, ओके, तर हे लक्षात ठेवणार तुम्ही. ओके, नेक्स्ट आता अयोग्य विधान निवडा. इनकरेक्ट स्टेटमेंट. गॅमा किरणांचा शोध विलाड यांनी लावला. येस, हे फॅक्च्युअल आहे. गॅमा किरणांची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी 3 × 10⁻18 हर्ट्झ ते 5 × 10⁻20 हर्ट्झ दरम्यान असते. येस, गॅमा किरणांचा धातूवर मारा झाल्यास इलेक्ट्रॉन मुक्त होतात. या परिणामाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असे म्हणतात. नो, इथे कोणते किरण वर जेव्हा मारा पडतो तर धातूवर ज्या वेळेस एक्सरेज, लक्षात ठेवा कोणत्या किरणांचा? क्ष किरणांचा जेव्हा मारा पडतो त्यावेळेस इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात. लक्षात ठेवा. सो ठीक आहे, हे चुकीचं आहे. आणि गॅमा किरणांचा शोध किंवा डिटेक्ट करण्यासाठी का अरे ह्या एरियामध्ये गॅमा किरण आहे की नाही, तर याच्यासाठी कोणता काउंटर? गीगर काउंटर ह्या उपकरणाचा उपयोग केला जातो. राईट, हे पण बरोबर आहे. ऑप्शन 3
हे आहे बघा. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर आता सध्या प्रश्न येत आहे. ते एक्झॅक्टली फोटो इलेक्ट्रिक, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आपण जेव्हा म्हणतो ना प्रकाश किरण जेव्हा धातूवर, ते पण सेमी कंडक्टर्स, कोणते धातू सेमी कंडक्टर्स राईट, त्यांच्यावर जेव्हा पडतात लक्षात ठेवा किंवा याच्या, तर काय होतो की त्यांचे इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात. ठीक आहे. अदरवाईज असे त्यांचे इलेक्ट्रॉन्स आतमध्ये बसून म्हणजे मुक्त नसतात. ठीक आहे, फिक्स्ड असतात. पण जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तर यापैकी पण सूर्यप्रकाश म्हणजेच काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. तर या रेडिएशनमधली कोणती किरण खास करून काम करते या इलेक्ट्रॉन्सला मुक्त होण्यासाठी? एक्स रे किरण. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवणार. नेक्स्ट, प्रकाशाचा वेग व्हेलोसिटी ऑफ लाईट सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो? तर व्हेरी सिम्पल, निर्वात पोकळीमध्ये सर्वात जास्त असतो. तर तो 3 × 10⁸ मीटर पर सेकंड एवढा असतो त्यांचा. ओके, चलो आता नेक्स्ट क्वेश्चन, स्नेल लॉ. यस, स्नेल नियम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर सिंपल, स्नेल लॉ इट इज रिलेटेड टू प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणजेच की स्नेल लॉने एक्झॅक्टली सिंपल लँग्वेजमध्ये आपण म्हणतो ना की जे पण प्रकाशाचा वेग असतो, जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाश शिरतो त्यावेळेस त्याच्या वेगामध्ये काय फरक होतो? अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. कारण की ज्यावेळेस प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो तर तो बेंड होतो, बरोबर, बेंड होतो, यालाच आपण काय म्हणतो? अपवर्तन, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर याचा संबंध सांगितला होता कोणी? स्नेल्स लॉने. तर हे आहे प्रकाशाचे अपवर्तन. ठीक आहे, तर सिंपल याच्यामध्ये हे लक्षात ठेवणार तुम्ही. यस, आता बघा जोड्या लावा. इथे एका स्तंभामध्ये आपण मूलद्रव्य एलिमेंट्स घेतले आहेत आणि एका स्तंभामध्ये आपण न्यूट्रॉन्सची संख्या, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. आता बघा कसं काय काढायचं, न्यूट्रॉन्सची संख्या कशी काढायची? तर हॅलो, हां, तुम्हाला एक माहिती आहे की आपण असं लिहितो बघा, कोणत्याही मूलद्रव्याचं आपण हे ए म्हणजेच काय असतं? ॲटॉमिक मास. काय असतं हे? ॲटॉमिक मास म्हणजेच अणुवस्तुमान. आणि झेड म्हणजेच काय असतो? ॲटॉमिक नंबर. ओके, आणि व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय? प्रोटॉन्सची संख्या. कोणत्याही अणूमध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला हे माहीत असेल की अणू हे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सने बनलेलं असतं, बरोबर. तर त्या अणूमध्ये प्रोटॉन्सची जी संख्या असते तेच म्हणजेच त्या अणूचं काय असतं? तो अणू क्रमांक, ॲटॉमिक नंबर. तर झेड, यात तुम्हाला प्रोटॉन्सची संख्या कळाली? यस, प्रोटॉन्सची संख्या कळाली. यस, इथे ॲटॉमिक मास, अणुवस्तुमान म्हणजे कोणतेही अणूचं वस्तुमान म्हणजेच काय घेतो आपण? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची संख्या, म्हणजे त्या अणूमधील प्रोटॉन्स किती आहे आणि न्यूट्रॉन्स किती आहे. आता आपल्याला प्रोटॉन्सची संख्या तर माहिती झाली आहे. यस, आपल्याला काढायचं आहे न्यूट्रॉन्स, राईट. आता बघा इथे दिलंय तुम्हाला एक उदाहरण, अर्गॉन. याचे प्रोटॉन्स 18 आहे दिलेले ऑलरेडी, हे प्रोटॉन्स तुम्हाला कळले. आता हे वरचे 40 आहेत, तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची संख्या मिळून ते 40 झालेत. म्हणजे 40 मधनं वजा 18 करा तुम्ही, ते किती होत आहे मग? 22. म्हणजेच हे काय येणार? 22. क्लिअर कसं काढायचं आहे ते? सो उत्तर ऑप्शन 1 इज द आन्सर. प्रत्येक मूलद्रव्याचं कधी तुम्ही काढलं तर ऑप्शन 1 इज द आन्सर. क्लिअर. चलो आता नेक्स्ट क्वेश्चन, प्लँक स्थिरांक म्हणजे प्लँक कॉन्स्टंटचे मूल्य काय आहे? ठीक आहे, त्याचं मूल्य काय आहे? ऑप्शन 2 इज द आन्सर. 6.626 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻34 जूल सेकंड. हे बघा, प्लँक कॉन्स्टंट म्हणजेच काय ना की हाऊ मच एनर्जी किंवा हाऊ मच फोटॉन्स, आलं लक्षात? फोटॉन्स जे असतात लक्षात ठेवा इन्क्रीज होतात ज्यावेळेस, फोटॉन्स म्हणजेच काय लक्षात ठेवा, प्लँकने म्हटलं होतं की जी पण सूर्यकिरण असते किंवा प्रकाशाची किरण असते ही कशाने बनलेली असते? फोटॉन्सने. आलं लक्षात? फोटॉन्सने. तर तो म्हणतो की फ्रिक्वेन्सी जेव्हा लक्षात ठेवा ज्यावेळेस यांची वारंवारता इन्क्रीज होते तर हे जे पण फोटॉन्स आहेत यांच्यामध्ये किती ऊर्जा वाढते हे बघण्यासाठी त्याने एक कॉन्स्टंट घेतला होता, तो म्हणजेच काय? प्लँक्स कॉन्स्टंट. ही व्हॅल्यू पाठ करून घ्यायची, पाठ लक्षात ठेवा, कारण हे कॉन्स्टंट आहे, ही चेंज होत नाही व्हॅल्यू. सो हे तुम्हाला पाठ करून ठेवायचे. खालीलपैकी कोणत्या घटकाच्या निर्मितीसाठी हेबर्स प्रोसेस वापरली जाते? हेबर्स प्रोसेस बघा, इंडस्ट्रियल लेवलवर, औद्योगिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस कसलं युरियाची निर्मिती करायची आहे, कोणाची? युरिया, आणि युरिया म्हणजे अमोनिया, लक्षात ठेवा. कोणाची? अमोनियाची जेव्हा निर्मिती करायची आहे तेव्हा NH3 लक्षात ठेवा, या म्हणजे NH3च्या निर्मितीसाठी आपण हेबर्स प्रोसेस
वापरतो. याच्यामध्ये डायहायड्रोजन आणि डायनायट्रोजन हे दोघं एकत्रित करून औद्योगिक पद्धतीने, लक्षात ठेवा कारण मोठ्या प्रमाणात आपल्याला अमोनिया तयार करायचा असतो, तर त्यावेळेस हेपर प्रोसेसने काय केलं जातं, अमोनिया तयार केलं जातं. मग ह्या अमोनियाचा वापर करून पुढे युरिया मोठ्या प्रमाणात तयार होतो, हे लक्षात ठेवणार. आता नेक्स्ट हे बघा, आता क्लोरीन 34चे अर्ध आयुष्यकाळ, हाफ लाईफ काय आहे 1.53 सेकंद. तर क्लोरीन 34च्या 99.9 हां लक्षात ठेवा 99.9 नमुन्याचे विघटन होण्यास किती वेळ लागेल, लक्षात तर किती वेळ लागणार आहे इथे, याचं उत्तर काय येणार आहे तुमचं 15.25 सेकंड. याचं मी स्पष्टीकरणमध्ये सगळं डिटेल तुम्हाला फॉर्म्युला, ते फॉर्म्युलावरनं कशी याची व्हॅल्यू काढायची, फक्त फॉर्म्युले पाठ असायला पाहिजे इथे, तर ते मी स्पष्टीकरणमध्ये सगळं दिलेलं आहे व्यवस्थित. ते सगळं पहिले तर 2 फॉर्म्युलेज आहे ते बघा तुम्ही, ते मी स्पष्टीकरणमध्ये दिले आहे, तर ते तुम्ही तिथे नक्की बघून घेणार. ठीक आहे, सोपं आहे. ते 2 फॉर्म्युले तुम्ही पाठ करून ठेवा, जेव्हा केव्हा असा प्रश्न आला ते 2 फॉर्म्युलाचा वापर करायचा. ठीक आहे. अर्सेनिक आधारित प्रतिजैविक कोणते, तर अर्सेनिक आधारित लक्षात ठेवा, अर्सेनिक एक मूलद्रव्य आहे, म्हणजे त्याच्यापासून कोणती अँटीबायोटिक तयार केलेली आहे. प्रतिजैविक म्हणजेच का अँटीबायोटिक, तर ती अँटीबायोटिक कोणती आहे लक्षात ठेवणार, दॅट इज प्रोटनोसिल. प्रोटनोसिल प्रोटनोसिल तेच हे उत्तर आहे त्याचं, लक्षात ठेवा. ठीक आहे, सॅल्वर्सन हे आहे तेच, प्रोटनोसिल याचं उत्तर नाही आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन 2. आणि लक्षात, याला मॅजिक पील पण म्हटलं जातं, लक्षात ठेवा. मॅजिक पील, मॅजिक बुलेट पण म्हटलं जातं याला. पहिला जो आपण म्हणतो ना एक अँटीबायोटिक सिफिलिस या आजारासाठी जो तयार करण्यात आला होता पहिला, ठीक आहे, तो केमिकल बेस म्हणजे अर्सेनिकचा वापर करून जे अँटीबायोटिक तयार करण्यात आला होता, पॉल एनरिच यांनी हे अँटीबायोटिक तयार केलं होतं. तर ते अर्सेनिकचा वापर करून, आणि तो अँटीबायोटिक कोणत्या आजारासाठी तयार केला गेला होता, तो तयार केला गेला होता सिफिलिस, कोणता आजार ट्रीट करण्यासाठी, सिफिलिस. आणि त्याच्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम बेस म्हणजेच बॅक्टेरियाचा वापर करून आपण अँटीबायोटिक्स तयार केले गेले. ठीक आहे, तर तो कोणता होता जो अलेक्झांडर फ्लेमिंगने तयार केलं होतं, ते कोणते होते, पेनिसिलिन. ठीक आहे, तर इथे आपण अर्सेनिक आधारित म्हटलं आहे. ओके, चलो नेक्स्ट. आता कलिल कणांचा आकार, साईज ऑफ कोलायडल पार्टिकल. ठीक आहे, कोलायडल पार्टिकल हे एकदम सूक्ष्म कण असतात, लक्षात ठेवा. तर त्यांची साईज केवढी असते, मीटर टू नॅनोमीटर पर्यंत. आणि हे पार्टिकल्स जे कोलायडल पार्टिकल्स असतात ना, लक्षात ठेवा, हे जेव्हा पाण्यामध्ये यांना जेव्हा आपण टाकतो, हे कधीच स्थिर बसत नाही, हे पाण्यामध्येच फिरत असतात. जसं आता तुम्ही खूप माती वगैरे पाण्यामध्ये टाकली, चिकन कणं गेले, तर काय होतं, जे पण मुरूम वाळू असेल ही खाली सेटल होऊन जाते, पण तरी पाणी गढूळ दिसतो की नाही, का गढूळ दिसतो, कारण ते जे कलिल कणं आहे, सूक्ष्म कणं, हे सेटल होत नाही, ते पाण्यामध्येच फिरत असतात. आणि ते फिरत कोणत्या गतीमुळे फिरत असतात, आता मी इथे खूप डिटेल डिस्क्राईब नाही करेल तुम्हाला, पण ती गती कोणती असते, ब्राउनियन मुवमेंट, लक्षात ठेवा. आणि या कलिल कण जेव्हा आता ह्या गढूळ पाण्यामध्ये आपल्याला का ते धुरकट गढूळ दिसते पाणी, कारण त्याच्यामध्ये हे कलिल कण आहे, हे कधीच असे खाली बसत नाही, पाण्यामध्येच फिरत राहतात. आणि ह्यातनं कधी तुम्ही एखादी टॉर्च फिरवली लाईट, तर तो लाईट तुम्हाला आरपार जाताना दिसतो, का, कारण या कणांद्वारे काय होतो, या पाण्यामध्ये जे कण आहेत कलिल कण, हे कण काय करतात, हे पार्टिकल्स काय करतात, प्रकाशाचे विकिरण स्कॅटरिंग घडून आणतं. म्हणून तुम्हाला पाण्यामधनं पण मार्ग, प्रकाशाचा मार्ग दिसतो, यालाच आपण म्हणतो टिंडाल इफेक्ट. काय म्हटलं जातं याला, टिंडाल इफेक्ट. ओके, क्लिअर. तर इथे बघा, मी तुम्हाला टिंडाल इफेक्ट सांगितलं, ब्राउनियन मुवमेंट सांगितलं, कलिल कण पण सांगितले. आता यस, चुकीची जोडी निवडा. यस, आता इथे आपण काय म्हणतात त्याला, युनिट्स घेतलेत. ठीक आहे, पृष्ठताण, सरफेस टेन्शन, यस, न्यूटन पर मीटर. यस, ठीक आहे. वाफ दाब, वेपर प्रेशर, यस, हे पण बरोबर आहे. विस्मयकारकता, प्रवाहिता म्हणजेच विस्कोसिटी, पॉइज, हे पण बरोबर आहे. हे युनिट्स पाठ करावे लागतील, राईट. आणि किरणोत्सरी, रेड रॅट, नो, त्याचं रेड नाही आहे, याचं काय असतं, बॅकरवल. आलं लक्षात, यस. सो हे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, रॅट. ठीक आहे, ओके. सो आणि रॅट नाही, याचं काय आहे,
बॅकर्वल हे आहे किरणोत्सर्गीचं, आणि रेड काय आहे की एखादी बॉडी किती रेडिएशन देत टाकत आहे ते मोजण्याचं एकक काय असतं, रेड. रेडिओ ॲक्टिव्हचं आहे बॅकर्वल, आणि एखादी बॉडी जे रेडिएशन बाहेर टाकते ते मोजण्याचं एकक असतो रेड, हे लक्षात ठेवणार. ओके. आणि बघा प्रवाहिता जी आहे लक्षात ठेवणार. ओके, याचं अजून एक जे एकक आहे लक्षात ठेवा, दॅट इज पास्कल सेकंड. हे पण एक लक्षात ठेवा, पास्कल सेकंड. एक्स्ट्रा थोडंसं ॲडिशनल माहिती ठेवा. आता योग्य विधान निवडा. ज्या अभिक्रियेत उष्णता शोषली जाते त्यांना उष्मग्राही अभिक्रिया असे म्हणतात. यस, एंडोथर्मिक, कारण ते शोषून घेते ना. यस, म्हणून त्याला आपण म्हणतो एंडोथर्मिक. आणि ज्या वेळेस उष्णता बाहेर टाकते त्याला आपण म्हणतो एक्झोथर्मिक. ओके. यस. आता बघा, ज्यावेळेस आपल्याला ताप वगैरे येतो तर आपल्या घरी आपल्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या टाकतात का, कारण ही उष्णता शोषून घेत असते म्हणून आपला ताप कमी होतो, बरोबर. तर दॅट इज एक्झोथर्मिक. आणि ज्यावेळेस हीट ॲब्झॉर्ब केली जाणार त्याला आपण म्हणतो एंडोथर्मिक. प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही उष्मदाही प्रक्रिया आहे, कारण उष्णता बाहेर टाकली जाते. तर ही चूक लक्षात ठेवा. फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण क्रिया ही एंडोथर्मिक आहे. कोणती आहे, उष्मग्राही. ती ग्रहण करते ना, सूर्यप्रकाश ग्रहण करते, त्याच्याच नंतर आतमध्ये प्रकाश संश्लेषणाची पूर्ण क्रिया होते की नाही. आपण पहिलाच प्रश्न जसा बघितला होता. यस, ती बाहेर नाही टाकत, ती ग्रहण करते ऊर्जा, म्हणून हे चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन फक्त म्हणजे विधान अच फक्त बरोबर आहे. ओके. सो याचं उत्तर काय असणार आहे, फक्त अ हे काय आहे, योग्य आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट, अर्गॉन वातावरणात 0.93 प्रमाणात आहे. तुम्ही जेव्हा वातावरणाचे घटक बघता तर सर्वात जास्त कोणता घटक आहे, नायट्रोजन, त्याच्यानंतर ऑक्सिजन, त्याच्यानंतर अर्गॉन, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड. तर जे वातावरणामध्ये जे अर्गॉन 0.93% आहे, याची निर्मिती पृथ्वीच्या कवचातील कोणत्या आयसोटॉपच्या विघटनामुळे होते. ओके. तर कोणता आयसोटॉप आहे, त्याच्या विघटनमुळे. आयसोटॉप म्हणजेच काय, समस्थानिके. म्हणजे हा रेडिओ ॲक्टिव्ह समस्थानिक असेल की याचं विघटन होऊन त्याच्या शेवटी कोणामध्ये हे होऊन जातं, K14 म्हणजेच पोटॅशियम 14. क्लिअर, आलं लक्षात. यस. हे पण लक्षात ठेवा, म्हणजेच कोणत्याच त्या विघटनामुळे होतं तर K14. ठीक आहे. याचं विघटन होत डिके होत तो शेवटी कशामध्ये रूपांतर होतो, अर्गॉनमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, आता फोटो इलेक्ट्रिक प्रक्रियेसंबंधी काय योग्य आहे. ठीक आहे. मुक्त होणारे इलेक्ट्रॉन हे प्रकाशाच्या तीव्रतेच्या समानुपाती असते. नो. मुक्त होणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या प्रकाश किरणाच्या तरंग लांबीच्या दुप्पट असते. नाही. मुक्त होणारे इलेक्ट्रॉन दिवसाच्या कालावधीवर अवलंबून असते. नाही. तर एक मिनिट, मुक्त होणे प्रकाशाच्या तीव्र, हां हे ऑप्शन 1 इज द आन्सर. आलं लक्षात. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एक्सेप्टेड इज प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी ऑफ लाईट. ओके. तर उत्तर तुमचं काय असणार आहे, ऑप्शन 1. इट डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ लाईट. कोणत्या फ्रिक्वेन्सीची आणि वारंवारतेची प्रकाश पडत आहे त्या धातूवर, जेवढी तीव्रता जास्त असेल तेवढे इलेक्ट्रॉन्स जास्त मुक्त होतील. आलं लक्षात. यस. म्हणून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड इज प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी ऑफ लाईट. क्लिअर. चलो. सो हे कशावर अवलंबून असतं, तीव्रता म्हणजेच इंटेन्सिटी, आणि इंटेन्सिटी म्हणजेच आपण काय बघतो, कोणतीही प्रकाश किरणची वारंवारता, फ्रिक्वेन्सी आणि त्यांची वेव्हलेंथ जेवढी ज्याची जास्त असेल. ठीक आहे. ओके. नेक्स्ट, आता क्विकलाईनचे रासायनिक नाव काय आहे, तर क्विकलाईन म्हणजे जो आपण चुना बघतो की नाही, सफेद रंगाचा जो चुनाचे ढेकळं वगैरे बघतो त्यालाच वैज्ञानिक भाषामध्ये क्विकलाईन म्हणतात. अजून त्याचेच रासायनिक जे नाव आहे ते आहे कॅल्शियम ऑक्साईड. काय आहे ते, कॅल्शियम ऑक्साईड, CaO. ठीक आहे. चलो. सो नेक्स्ट, आता बेकरवेल आणि क्युरी यांच्यातील योग्य संबंध शोधा. ठीक आहे. बेकरवेल आणि क्युरी यांच्यातील योग्य संबंध ते म्हणजेच उत्तर आहे तुमचा ऑप्शन 3. ठीक आहे. आता इथे तुम्ही एक लक्षात ठेवायचं, व्हॉट इज बेकरवेल.
बेकरवेल काय आहे हे तुम्हाला पहिले लिहून घ्यायचं आहे. 1 डिके पर सेकंड. बघा किरणोत्सर्गीचा युनिट काय आहे बेकरवेल. आत्ताच आपण पहिला एक प्रश्न बघितला होता. येस, तर बेकरवेल म्हणजेच काय आहे डिके पर सेकंड. लक्षात ठेवा 1 डिके म्हणजे जे विघटन होत आहे प्रत्येक सेकंदाला किती विघटन होत आहे ते म्हणजेच बेकरवेल. आता क्युरी आणि बेकरवेल यांचा संबंध काय आहे. 1 क्युरी म्हणजेच काय तुम्ही असं म्हणू शकता 37 बिलियन बेकरवेल पण म्हणू शकतात किंवा याला तुम्ही मॅग्निट्यूडमध्ये लिहिलं तर असं पण लिहू शकतात. 1 क्युरी म्हणजेच किती डिके ते म्हणजेच 27 बिलियन विघटन. तर त्याला आपण एक मॅग्निट्यूड घेऊन लिहिलेलं आहे. तर 3.7 10⁻10 बेकरवेल. तर ऑप्शन 3 इज द आन्सर. ही व्हॅल्यूज पाठ करून जा तुम्ही, लक्षात ठेवा. येस, आता बघा एका व्यक्तीच्या दृश्यता पल्ल्याच्या निकटबिंदू 50 सेंटीमीटर अंतरावर आहे. अशा व्यक्तीच्या डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अंतरावर असलेली वस्तू बघण्यासाठी त्याला कोणते भिंग वापरावे लागेल. अशा भिंगांचा भिंगांक किती असेल. येस, आता याचं उत्तर काय आहे लक्षात ठेवा. याचं उत्तर कॉन्वेक्स लेन्स. लक्षात ठेवा. आणि 2D कॉन्वेक्स लेन्स आणि त्याचा लेन्सची पॉवर काय असणार आहे 2 डायोप्टर. ठीक आहे. आता इथे बघा काय दिलं आहे तुम्हाला की नियर साइटनेस. युजली नॉर्मल जे व्यक्ती असतात त्यांची नियर साइटनेस केवढी असते 25 सेंटीमीटर. ठीक आहे. पण यांना लांबचं म्हणजे दिसत आहे 50 सेंटीमीटर. आलं लक्षात. म्हणजेच यांना कोणता आजार आहे हायपरमेट्रोपिया. कोणता आजार आहे हायपरमेट्रोपिया. दूरदृष्टीच्या लांबचं चांगलं दिसतंय त्यांना. ठीक आहे. ठीक आहे. तर ते म्हणून त्याच्यासाठी आपण कोणती लेन्स वापरतो हे तुम्हाला माहिती आहे. दॅट इज कॉन्वेक्स लेन्स. कारण यांना 25 सेंटीमीटरचा नाही दिसत, त्यांना 50 सेंटीमीटरची वस्तू दिसते आहे. राईट. तर कॉन्वेक्स लेन्स. आता पॉवर ऑफ द लेन्स कशी काढली जाते तर इथे एक फॉर्म्युला आहे लेन्स फॉर्म्युला. तो पण ॲक्च्युली मी पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिले. ते मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहे ॲक्च्युली. तर लेन्स फॉर्म्युला काय असतो 1/f = 1/v 1/u. डिस्टन्स फ्रॉम द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट अँड डिस्टन्स ऑफ द इमेज. v म्हणजेच डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट, u म्हणजेच डिस्टन्स ऑफ द इमेज. आल्या क्लिअर सगळ्यांना. तर ही व्हॅल्यूज जे आहेत हे टाका तुम्ही, उत्तर येऊन जाणार तुमचं. राईट. तर 2D हे पण मी स्पष्टीकरणमध्ये दिले. हे सगळे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहे. सो मी स्पष्टीकरणमध्ये सगळं व्यवस्थित तुम्हाला एकदम डिटेल सांगितलेलं आहे. बघून घ्या. ठीक आहे. यस. आता नेक्स्ट. आता हे सिम्पल क्वेश्चन्स आहे. ते बघा आता 2 kg म्हणजे 2 kg वस्तुमान मास असलेले पाण्याचे तापमान 30 डिग्रीपासून 100 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल. ओके. किती उष्णता लागेल आता यांना बघा. इथे तुम्हाला दिलेलं आहे काय मास दिला आहे. येस. कोणता क्वेश्चन आहे दिस. मास दिलेला आहे तुम्हाला 2 kg. येस. पाण्याचे तापमान, पाण्याची स्पेसिफिक हीट केवढी असते 1. ठीक आहे. आणि तापमान 30 डिग्रीपासून 100 डिग्रीपर्यंत वाढवायचा आहे. म्हणजे फरक कधी तुम्ही काढला 100 - 30 म्हणजे 70. ठीक आहे. याच्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरला जातो MCT. कोणता वापरला जाणार MCT. ठीक आहे. किती उष्णता लागेल तुम्हाला विचारलं ना, किती उष्णता लागेल 30 पासून 100 पर्यंत वाढवण्यासाठी. तर MCT मास, C म्हणजेच 1 कारण स्पेसिफिक हीट पाण्याची 1 आहे आणि 70चा फरक आहे. तर यांना मल्टिप्लाय करा तुम्ही. मास 2 kg, C म्हणजेच आणि हे 70 किती झालं मग 140 कॅलरीज, किलो कॅलरीज, 140 किलो कॅलरीज. क्लिअर. चलो सिंपल. हा MCT छोटा होता प्रॉब्लेम. येस. वीज चमकल्यानंतर 5 सेकंदाने एका व्यक्तीला गडगडाट ऐकू आला तर त्या व्यक्तीपासून किती अंतरावर वीज चमकली असेल. येस. आता इथे बघा तुम्हाला ध्वनीचा वेग दिलेला आहे. येस. स्पीड ऑफ द लाईट दिलेला आहे. म्हणजे आपण इथे स्पीड घेऊयात 340 येस मीटर पर सेकंड. येस. टाईम दिलेला आहे तुम्हाला. किती टाईम दिलेला आहे 5 सेकंड्स. ठीक आहे. किती अंतर म्हणजे तुम्हाला डिस्टन्स विचारलेला आहे. ओके. आता जेव्हा आपण डिस्टन्स काढतो लक्षात ठेवा. तर डिस्टन्सचं फॉर्म्युला काय आहे. डिस्टन्सचं अंतरचा फॉर्म्युला आपण काय बघतो स्पीड इंटू टाईम. काय बघतो स्पीड इंटू टाईम. स्पीड दिलं आहे 340, टाईम दिलं आहे 5. मल्टिप्लाय करा 340 × 5 1700. ओके. तर ते किती मीटर आहे ना हे
तर मीटर 1700 मीटर अंतरावर वीज चमकली असेल. ओके, नेक्स्ट आता एक मायक्रोवेव्ह ओव्हन 0.5 किलोवॅट पर आवर ऊर्जा 20 मिनिटे वापरण्यात आली तर त्या भट्टीची शक्ती काढा. ओके, किती असणार आहे त्या भट्टीची शक्ती? कमॉन, 0.45 किलोवॅट. ओके, आता इथे फक्त एक हे लक्षात काय ठेवायचं तुम्हाला बघा, ओव्हन ऊर्जा किती वापरते ती, येस, एनर्जी किती यूज केली आहे त्याने, 0.15 किलोवॅट. ओके, किती टाईमसाठी, 20 मिनिटसाठी. आणि तुम्हाला माहिती आहे SI युनिट टाईमचं काय आहे, सेकंड्स, आणि इथे मिनिट असं आवर्समध्ये जी हे केलेलं आहे. तर तुम्हाला 60 असं लिहावं लागेल, ते 60 म्हणजे आलं लक्षात, येस, 20 मिनिट्सचं म्हणजे हे 60/20 आलं लक्षात, येस. ठीक आहे, हे असं लिहिणार. तर त्या भट्टीची शक्ती काढा, हे सेकंड्समध्ये आपण केले आहेत. ओके, चलो. सो आता आपण एनर्जी यूज 0.15 आणि टाईम असं लिहिलं. तर आता इथे आपण किती शक्ती, पॉवर किती वापरण्यात आली, त्याच्यासाठी फॉर्म्युला आपण काय बघतो, केलेले कार्य, म्हणजे एनर्जी यूज किती होती, 15 किलोवॅट, आणि हे 20/60. हे कॅल्क्युलेट करा तुम्ही, तुमचं उत्तर येणार 0.45 किलोवॅट. ओके, कारण हे बघा किलोवॅट आवर, हे आवर कट झालं, ह्याचे पण इथे आपण काय बघितलं होतं युनिट, इथे 20 आवर, कारण हे 60 मिनिट्स म्हणजेच आवर, याला आपण मिनिट्समध्ये 20 मिनिट्स घेतलं म्हणून हे आवर कट झालं, किलोवॅट, 0.45 किलोवॅट. ओके, चलो शेवटचा प्रश्न, 100 वॅट व 240 वोल्ट दिव्याची विद्युत रोध किती, रेजिस्टन्स किती असेल, राईट. अगेन इट इज अ फॉर्म्युला बेस्ड, मी सगळे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स घेतले इथे. सरळ फॉर्म्युला पण माहीत असेल तुम्हाला तर हे झालं असेल, राईट. आता वॅट म्हणजेच काय, तुम्हाला इथे वोल्ट दिलेला आहे, यस, 240 वोल्ट, आलं लक्षात, येस. ओके, पॉवर किती दिलेला आहे, 100 वॅट. किती पॉवर दिलेला आहे, 100 वॅट. तुम्हाला विचारलं काय आहे, रेजिस्टन्स, येस. आता म्हणजेच रोध, विद्युत रोध विचारले. ज्यावेळेस 100 वॅटचा दिवा चालत आहे 240 वोल्ट, ठीक आहे, त्याची ही आहे, ठीक आहे. तर याचा जो फॉर्म्युला जे तुम्हाला वापरायचा आहे ते म्हणजेच की फॉर एक्झाम्पल हे फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, येस, ठीक आहे. रेजिस्टन्स काढायचा आहे, आर इकडे घेणार आपण, येस, V²/P, येस, V किती आहे, 240, ठीक आहे. 240 स्क्वेअर सांगितलं म्हणजे 240, अरे खाली हे केवढं आहे, 100. ओके, तर उत्तर काय येणार आहे आता तुमचं इथे 576 ओहम. काय येणार आहे, 576 ओहम, ठीक आहे. हे सगळे फॉर्म्युले मी स्पष्टीकरणमध्ये सगळं डिटेल सांगितलेलं आहे. फक्त कुठे लक्षात ठेवायचं आहे, जसं इथे सेकंड म्हणजे मिनिट्स दिले होते तर त्याचं कसं आपण आवर्स 60 मिनटं तर 20 मिनटं वापरली, हे असे तुम्हाला तिथे क्लिक व्हायला पाहिजे खरं तर. ओके, तर स्पष्टीकरणमध्ये अजून डिटेल आहे, ते पण चेक करा. काही अडचण असल्यास पुढच्या टेस्टला विचारा, ठीक आहे. चलो मग, थँक्यू.